तुम्ही एवढ्या पदापर्यंत पोहोचले, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक झाले, पण या अडचणी म्हणजे तुम्ही पूर्ण हे केलं तर तुमच्या आयुष्यातील एखादं आदर्श व्यक्ती कोण? डॉक्टर विशाल मराठे. ते कोण सर? इंडियन सायन्स कॉलेजला नांदेडला एचओडी आहेत, टॅक्सोनॉमिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. आयुष्यामध्ये मी अशा परिस्थितीमध्ये होतो की DEDची फी जी 2200 रुपये फी होती, 2250 रुपये. माझ्या वडिलांची तेवढीही परिस्थिती नव्हती की मी ती फी भरू शकेल. त्यामुळे विशाल मराठे माझ्याच गावचे मला भेटले आणि त्यांनी मला 2200 रुपये दिले होते, तू हे कर. मी विचारलं आपण DEDला लागलो तर सर्वात आधी नोकरी लागली पाहिजे, म्हणून मी DED केलं. पण त्यांनी मला प्रत्येक क्षणामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं. मी 2010 मध्ये STI सेल्स स्टाफ ऑफिसर, 2011 मध्ये PSI पोस्टिंग सहज पास केली होती. मी जॉईन झालो तिथे. मी गळगंज पैसा कमावतो, परंतु मला जे डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं ते झोपूच दिलं. त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक क्षणात मदत केली. त्यामुळे डॉक्टर विशाल मराठे आणि संशोधन क्षेत्रामध्ये ज्यांनी मला आणलं ते प्राध्यापक डॉक्टर वसंत डोंगरे सर आणि प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर. म्हणजे एका शब्दात सांगायला गेलं माझ्या अंगाची कातडी काढून जर त्यांना बोट दिले तर ते कमीच आहे. यांचं तिघांचं म्हणजे त्रयी आहे माझ्या पाठीमागे, खंबीरपणे उभे आई वडील असतातच, तो मेन पार्ट. यांचं माझं खूप ऋणानुबंध आहे.